उन्हाळ्यामध्ये रोजच्या जेवणाचा आपल्याला कंटाळा येतो, पोळी भाजी खावीशी वाटत नाही. अशा वेळेस जर जेवणाच्या ताटामध्ये असे खमंग खुसखुशीत धपाटे असतील तर तोंडाला चव येते आणि 2 घास जास्तच जातात. तर आज आपण खमंग चवदार असे टेस्टी दही धपाटे बनवतोय. करायला खूप साधी, सोपी, झटपट होणारी रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणात बनवले तरी पोटभरीचे होतात. तर लगेच आता कसे बनवायचे ते पाहूया. धपाटे करण्यासाठी एका परातीमध्ये आता मी 1 कप ज्वारीचं पीठ घातलंय, 4 चमचे गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ आपल्याला फक्त बाइंडिंग पुरतंच घालायचं आहे. ज्वारीचं पीठ जास्त असलं म्हणजे मग धपाटे खायला खुसखुशीत लागतात. 4 चमचे बेसन घातलंय, पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा मीठ घालायचं आहे. आणि इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, तर भरपूर कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही कांदा घालू शकता किंवा पालक घालून सुद्धा हे धपाटे खूप छान होतात. आणि आता हे लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालूया. तर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे घेऊन मी सगळं खलबत्त्यात कुटून घेतलं होतं. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलाय. तर आमच्या घरी असे शेंगदाणे घालून धपाटे खूप आवडतात. पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा धणेपूड, 2 चमचे तीळ घालून आता सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं. इथे मी आता साधारण पाव वाटी दही घेतलंय. तर या दिवसात म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात थोडेसे आंबूस धपाटे खायला खूप मस्त लागतात. दही घालून सगळं एकत्र करून घेतल्यानंतर आता लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. तर पीठ आपल्याला फार घट्ट भिजवायचं नाही, थोडं सैलच भिजवून घ्यायचं म्हणजे मग धपाटे थापायला सोपं जातं. तर अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलंय. छान असा नरम गोळा तयार झालाय. लगेच धपाटे बनवायचेत. ज्वारीचं पीठ असल्यामुळे फार वेळ याला असंच ठेवायचं नाही. जास्त वेळ जर आपण ठेवलं तर मग पिठाला पाणी सुटतं. पोळपाटावर मी आता एक रुमाल ओला करून घेतला आहे. एक गोळा घेऊन हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि थापून घ्यायचं आहे. तर कडेकडेने थापायचं म्हणजे पटापट हे धपाटे मोठे होतात. गरज पडेल तसं हाताला पाणी लावायचं आणि मग थापायचं म्हणजे हे थापायला अवघड जात नाही. आता हे थापून झालेलं आहे. तुम्ही याला असंच ठेवू शकता. खरं तर धपाटे प्लेनच असतात म्हणजे त्याला छिद्र करत नाहीत. पण तुम्हाला हवं असेल छान शिजण्यासाठी, भाजण्यासाठी आपण याला छिद्रसुद्धा करू शकतो. आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पीठ लावून लाटून सुद्धा घेता येतात. तर आता इथे मी ज्वारीचंच पीठ घेतलं आहे. त्यामध्ये गोळा बुडवून घ्यायचा, चांगलं पीठ लावून घ्यायचं आणि मग लाटण्याने लाटून घ्यायचं. तुम्हाला जर थापून जमत नसतील तर असे लाटून सुद्धा बनवता येतात. तर इथे आपलं हे दुसरं धपाटं पण लाटून झालेलं आहे. लगेच भाजून घेऊया. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर त्यावर तेल सोडायचं. सगळीकडे ते चांगलं पसरून घ्यायचं आणि आता अलगद हाताने यावर धपाटं सोडूया आणि मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. फार गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही किंवा जास्तसुद्धा ठेवायची नाही. आणि वरून थोडंसं कोरडं झालं की मग पलटून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता छान भाजल्या गेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूने छान खमंग भाजून झालं की मग काढून घ्यायचं. तर चांगलं दाबून दाबून मी भाजून घेतलं आहे. सुरेख असा रंग आला आहे, मस्त दिसतं आहे. काढून घेऊया. दुसरं पण लगेच भाजून घ्यायचं आहे. तर आधी तव्याला तेल लावून घ्यायचं, नंतर धपाटं अलगद सोडायचं. मीडियम टू हाय फ्लेमवर ह्याला भाजून घ्यायचं. तर दुसरं सुद्धा धपाटं इथे भाजून झालेलं आहे. दिसायलाच एकदम भारी दिसतंय. छान खरपूस भाजल्या गेलंय. शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत, ठेच्यासोबत, कशासोबतही खायला असे धपाटे मस्त लागतात. गरमागरम खाऊ शकता किंवा अगदी सकाळी केले आणि तुम्ही रात्री खाल्ले तरीसुद्धा मस्त छान थोडेसे आंबूस चवीला लागतात.
आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केले तसे 5 ते 6 धपाटे तयार होतात. तर अवश्य बनवा, खा आणि मला कळवा रेसिपी कशी वाटली ते. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.